बऱ्याच मुलांना असं वाटतं की कन्व्हिनियन्स फार महत्त्वाचा. कन्व्हिनियन्स असावा ना, प्रत्येक गोष्टीचा कन्व्हिनियन्स असावा. इंटरनेट, मोबाईल, लॅपटॉप्स ह्यामुळं सगळ्या गोष्टींचा फार ॲक्सेस मिळाला आहे. सगळ्या गोष्टी अगदी हातामध्ये आहेत आणि क्लासेसच्या बाबतीत अगदी तेच घडतं. बरेच मुलं ऑनलाईनमध्ये क्लास करतात. अगदी पुणेरी पाट्यांमधून सुद्धा ऑनलाईनमध्ये क्लास करतात आणि एका कम्फर्ट झोनमध्ये जातात. मित्रांनो, मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की जेवढं जमेल तेवढं क्लासरूममध्ये तुम्ही या. तुम्हाला रोज नाही, पण तुम्ही अक्षरशः म्हणजे नाही का महिन्यातून किंवा एखाद्या आठवड्यातून एकदा तरी ऑफिसला भेट करा. कारण ह्या गोष्टीची फार गरज आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऑनलाईनमध्ये करतो, आपलं रिलेशनच बिल्ड होत नाही समोरच्या टीमसोबत. तर जर तुम्ही ऑनलाईनमध्ये क्लास करत असाल तुम्ही नक्की करा. तो कन्व्हिनियन्सचा तुम्ही नक्की फायदा घ्या. पण जर तुम्हाला पर्सनॅलिटी वाईज डेव्हलप व्हायचं असेल ना, तुम्ही ऑफिसला नक्की या. कारण ही गोष्ट फार गरजेची आहे. आता कोरोनानंतर ऑलमोस्ट सगळं मार्केट ओपन झालं आहे आणि ह्या मार्केटला ही अपेक्षा आहे की मुलांनी समोर यावं, कॅन्डिडेटनी समोर यावं, समोर इंटरव्ह्यू द्यावा, कॉन्फिडंट असावं प्रत्येकाने आणि त्याचं नॉलेज त्यांनी प्रॉपरली डिलिव्हर करावं. यासाठीच पुणेरी पॅटर्न क्लासरूममध्ये प्रोजेक्ट प्रेझेंटेशन सेशन एव्हरी मंथ एंड अरेंज करते आणि ते सेशन्स किंवा ते प्रेझेंटेशन्स आम्ही मुद्दामून ऑनलाईनमध्ये नाही ठेवले. कारण की आम्हाला असं वाटतं की मुलांनी समोर येऊन एक्सप्रेस व्हावं. कारण ज्यावेळेस तुमचे इंटरव्ह्यूज असतात त्यावेळेस 3-3, 4-4 इंटरव्ह्यूवर समोर असतात. तुम्ही कसं रिप्रेझेंट करणार आहे? सो त्यामुळे जरी तुम्ही ऑनलाईनमध्ये क्लास करताय तरीसुद्धा क्लासरूमला तुम्ही या, तुमचे प्रोजेक्ट रिप्रेझेंट करा. तुम्ही तुमचं जे काय आतलं नॉलेज आहे ते बाहेर काढा. ते एक्सप्रेस करायला शिका. कारण ते जर तुम्हाला प्रॉपरली येत असेल तर तुम्ही प्रोजेक्ट प्रेझेंटेशन जे आहे तर त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकता. तर त्यामुळं जेवढं काही तुम्ही लॅपटॉप समोर शिकतात त्यापेक्षाही त्याला एक्सप्रेस करायला शिका आणि त्यासाठी क्लासरूमला आवर्जून भेट द्या.